श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. भक्तिरस या आपल्या श्रद्धेच्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी केला जाणारा एक अत्यंत प्रभावी आणि शास्त्रसंमत उपाय, ज्यामध्ये काळे तीळ आणि फक्त 2 लवंग वापरल्या जातात. हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरातील अडथळे कमी होतात, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि देवकृपा प्राप्त होते. उपाय करण्याची योग्य पद्धत. भक्त हो, हा उपाय भोगीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर करावा. लागणारे साहित्य: थोडेसे काळे तीळ, 2 लवंग, कापूर किंवा धूप, एक लहान मातीचा किंवा पितळेचा दिवा. उपाय कसा करावा? सर्वप्रथम अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. घराच्या मुख्य दाराजवळ किंवा देवघरात दिवा ठेवा. त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ आणि 2 लवंग टाका. त्यावर कापूर किंवा धूप जाळा. धूर निघताना खालील मंत्र किंवा प्रार्थना मनोभावे म्हणा. म्हणायचा मंत्र किंवा प्रार्थना: ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः, मम गृहे सर्व बाधा नाशय नाशय स्वाहा. हा मंत्र 3 किंवा 5 वेळा म्हणा. या उपायाचे फायदे: घरातील दुष्ट नजर आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. कर्ज, अडथळे, तणाव कमी होऊ लागतो. लक्ष्मी कृपा प्राप्त होते. मनाला शांती आणि स्थैर्य मिळते. संपूर्ण वर्षासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. महत्त्वाची काळजी, तोडगे: हा उपाय करताना मनात राग, भीती किंवा शंका ठेवू नका. जाळलेले तीळ किंवा राख घरात ठेवू नका. ती दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडावी. शक्य असल्यास उपाय करताना मौन पाळा. शेवटची भक्तिमय विनंती. भक्त हो, हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यासच त्याचा प्रभाव दिसून येतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा, प्रत्येक माता भगिनींपर्यंत पोहोचवा आणि भक्तिरस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.